कौतुकास्पद कार्य सुरू आहे. तुम्ही सगळेजण पुढे बसलेले आहात आणि मी इथं स्टेजवरती आहे. परंतु तुम्ही सगळ्यांनी माझा चेहरा बघितला असेल. हा बाबा कुठंतरी बघितलं का तो वाटतोय, बघितलं का तो वाटतोय. किती जणांनी ओळखलं बरं या बाबाला? हा, कोण बाबा बरं? धरी बाबा नाही ना? तर याच ठिकाणी प्राध्यापक दिनेश पवार प्रस्तुत होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता. लोणारवाडी गावानं उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. आता सरपंचांनी सांगितले फार मोठं सरप्राईज तुम्हाला द्यायचंय, ते पण लवकरच ते देतीलच. तर आज या ठिकाणी पुणेकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं पुणेकर मॅडमनी जो हा वटवृक्ष पुढे चालवायचं काम केलंय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. इंग्लिश मीडियम आपल्या गावामध्ये होत आहे आणि तेच इंग्लिश मीडियम कर्तृत्वानं पुढे जात आहे. खऱ्या अर्थानं विद्यार्थी शिकवत असताना विद्यार्थी हा एक मातीचा गोळा असतो आणि तो घडवण्यासाठी एक दुसरी आई व्हावी लागतं. आणि खऱ्या अर्थानं आज पुणेकर परिवारानं आपल्याच मातीमध्ये आपल्याच गावामध्ये एक आधुनिक क्रांती करायचा प्रयत्न केला. क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा या पुणेकर परिवारानं हातामध्ये घेतलाय. पहिल्यांदा इंग्लिश मीडियम सुरू करत असताना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. इथंच करायचं का? पंचक्रोशीत करायचं का? आजूबाजूला मोठ्या शाळा आहेत, मोठमोठे स्कूल आहेत, आपलं काय होईल, कशा पद्धतीने होईल. परंतु या सगळ्या बाबींचा विचार केला आणि आज पुणेकर परिवारानं पुढचं पाऊल टाकलं. या पुढच्या पावलामध्ये बघता बघता हे बालचमू एक सक्षम होत आहेत, ज्ञानानं तनानं परिपूर्ण होत आहे. मी खरं सांगू का, मोठ्या शाळेचा भपका घेण्यापेक्षा आपल्याच मातीतल्या लोकांना मदत करणं गरजेचं आहे. कारण काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही मन, हे गाणं आज आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. पुणेकर परिवाराला मोठ्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये इंग्लिश मीडियम टाकता येत होतं, परंतु त्यांनी लोणारवाडीमध्येच काय केलं? कारण आपल्या गावातला वसा गावामध्ये निर्माण झाला पाहिजे, गावातला वटवृक्ष हा मोठा झाला पाहिजे, हे त्यांनी ठरवलं. बरेच जण म्हणतात की आज या इंग्लिश मीडियमचा पेव फुटलाय, पण पुणेकर इंग्लिश मीडियम पैशासाठी नाही तर ते ज्ञानासाठी आहे. पुणेकर इंग्लिश मीडियम हे भपका करण्यासाठी नाही तर ते या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. पुणेकर इंग्लिश मीडियम फक्त नाव आणि प्रसिद्धीसाठी नाही तर क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा, या महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीमाईंचा, त्याचबरोबर विद्येची देवता सरस्वती मातेचा हा वसा घेऊन पुढे जाणार हे पुणेकर इंग्लिश मीडियम स्कूल आहे. अहो, पैशानं श्रीमंत असणारी माणसं फुटाफुटा भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. आणि आज हा पुणेकर परिवार मनानं श्रीमंत आहे. आज त्यांच्याकडे अनेक अडचणी, अनेक प्रश्न आहेत, पण या अडचणी आणि प्रश्न दूर होतील केवळ तुमची मुलं आपल्याच गावातल्या आपल्याच पुणेकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये तुम्ही टाकचाल, त्यांचा पाया पक्का होईल आणि मग ती ज्ञानानं तनानं मनानं परिपूर्ण जातील. खऱ्या अर्थानं कोणत्या विद्यार्थ्याला घडवायचं म्हटलं तर त्याचा पाया पक्का असणं गरजेचंच आहे. कारण त्याचा पाया जर पक्का असेल तर इमारत भक्कम बनते. या आधुनिक युगामध्ये, यायच्या जगामध्ये आपली मुलं नोकरीसाठी सक्षम बनवण्यासाठी त्यांचा इंग्रजीचा पाया पक्का झाला पाहिजे. याच्याबरोबर मराठीची कास धरलीच पाहिजे, कारण मराठी भाषा आहे. पण पुणेकर मॅडमनी आपल्या पुणेकर इंग्लिश स्कूल मध्ये इंग्रजी बरोबर मराठीचे धडे आणि मराठी बरोबर इंग्रजीचं पुढचं पाऊल द्यायचं काम केलंय. म्हणजेच आपली संस्कृती त्यांनी विसरली नाही, पण संस्कृतीला आधुनिकपण देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलंय. आणि म्हणून ही मुलं आज या रंगमंचावरती बालमहोत्सवामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संस्कृतीत जाण घेतलीये, ती म्हणजेच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वसानं कार्यानं इथे महापुरुषांचं पूजन झालेलं आहे. म्हणजेच नक्कीच या महापुरुषांचं कार्य, विचार यांच्या हृदयामध्ये पेरण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाचं म्हणत मस्तक होत नाही. पुणेकर इंग्लिश मीडियम स्कूलनं वर्षभरामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकं वाचायला शिकवल्यात. खरं सांगू, वाचाल तर प्रगती साधाल, हे या प्रिन्सिपल मॅडमनी ओळखलंय आणि म्हणून या मुलांना ज्ञानाचे डोस देण्याचं काम केलंय. नुसतं ज्ञान ज्ञान ज्ञान, नुसतं वाचन नाही तर पंचक्रोशीमध्ये जी क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थी घडतात. ते एवढंसं छान पोरग प्ले ग्रुपचं रनिंग मध्ये पहिलं आले, त्याला ते मेडल घेत असताना
स्टेजवरती येत असताना आयुष्यामध्ये काहीतरी जिंकल्यासारखं वाटतं. बक्षीस काय आहे याला महत्व नाही, पण ते चार चौकात दिलं ना त्याला प्रेरणा वाढते. बक्षीस कर्तृत्व घडवतं, बक्षीस प्रेरणा घडवते. आज तुम्ही सगळेजण यांचे पालक आहात. आज तुमचा मुलगा एवढ्या स्टेजवरती येतोय. आपल्या काळात होतं का होते? आपली शाळा म्हणजे काय, हा हात लाव, हा चल पहिली. पण आता तसं नाही. तुमची पोरं एबीसीडी, मला 5वी पर्यंत एबीसीडी येत नव्हती, कारण इंग्लिश मध्ये 5वीलाच एबीसीडी आली आमच्यामध्ये. त्याच्या आधी एबीसीडी नव्हती. 5वी मध्ये एबीसीडी चालू झाली, पण यांना एबीसीडी लवकरच आहे. पण याच्या बरोबर एका हातामध्ये मराठी आहे आणि एका हाताबरोबर इंग्रजी आहे. आणि पुणेकर इंग्लिश मिडियम स्कूल हे विद्यार्थ्यांना घडवायचं काम करत आहे. खरोखरच एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा महोत्सव आज या ठिकाणी साजरा होतोय आणि तो म्हणजे आपल्या गावातच होतोय. ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. याच्या बरोबरच या पुणेकर मॅडमनी या सगळ्यांना सावित्रीचा वसा देण्याचं काम केलंय. कारण या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली सावित्रीच्या लेकी आहेत. सावित्री यांची माय आहे. मोठ्या जोमानं पुढे जाणार आहे, ही सावित्रीची हाक आहे. दुसरीकडे जात असताना ट्रॅव्हलचा खर्च आला, भल्या मोठ्या रक्कम आल्या, भरपूर फी आली. पण इथलचा फीचा टप्पा जर बघितला तर अत्यंत माफक आहे. मी बऱ्याच वेळा मॅडमशी संवाद साधत असतो. बरेच उपक्रम त्या ठिकाणी घेत असतात. महिलांचं सबलीकरण करायचं काम करत असतात आणि आपल्या खिशाला परवडेल अशी फी या इंग्लिश मिडियमने ठेवलेली आहे. आणि म्हणूनच माझे हात जोडून विनंती आहे, या वर्षीचा आकडा पुढच्या वर्षी दुप्पट झाला पाहिजे. कारण पुणेकर इंग्लिश मिडियम ज्ञानानं, तनानं, मनानं परिपूर्ण आहे. आणि म्हणूनच या बालचमुंना बाल संस्कार सोहळ्यासाठी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर अख्खा कार्यक्रम बघायची फार इच्छा आहे, पण उद्या एक छोटासा मुंबईला कार्यक्रम आहे. रातोरात जायचंय. मॅडमला सांगितलं होतं लवकरच येतोय. लवकरच पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये सेवा करण्यासाठी येणारच आहे. आपली नाळ अशीच राहील. आणि आज पुणेकर मॅडमला, पुणेकर परिवाराला, सर्व सदस्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मी खरोखरच तोंड भरून कौतुक करेल त्यांचं. कारण तुम्ही हा घेतलेला वसा कधीच ठेवू नका. कारण आज हा वसा आधुनिकतेकडे नेतोय. यात शुभेच्छा देतो. बालचमुंना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. वेळ भरपूर झालेला आहे. यांचा सगळ्यांचा बाल संस्कार ऐकायचा आहे. मनपूर्वक धन्यवाद.